पहिला बेसिक जो आहे ना, पहिलं तत्व जे ना ते स्वतःचं डायग्नोसिस आहे की मी कशी आहे, कुठे आहे, कारंजाला आहे, वाशिमला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे का कुठे आहे. मी माझ्या प्रगतीमध्ये पहिल्या टप्प्यावर आहे का, दुसऱ्या पायरीवर आहे, तिसऱ्या पायरीवर आहे, मला 10 पायऱ्या चढायच्या, 10वीवर आहे, 9वीवर आहे, 8वीवर आहे का पहिलीवर आहे. आणि याचं स्वयंमूल्यमापन महत्त्वाचं. कीर्तिभाऊनी यांनी करून मूल्यमापन ते खरं असेल पण पूर्ण नसेल. म्हणून स्वयंमूल्यमापन ते पूर्णता नसेल, बारबोध असेल, तुमच्या वयाच्या मानानं, वैचारिक पातळीच्या मानानं असेल, परंतु तुम्हाला पटलेलं असेल. म्हणून तुम्ही आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर आज 31 डिसेंबरला एवढाच विचार करायचा. काय विचार करायचा की मी दिसते कशी याच्यापेक्षा मी आहे, स्वभावानं कशी आहे, मला आवड कशात आहे, मला कोणत्या क्षेत्रात गती आहे, मला मराठी शिकवताना खूप लक्ष जातं का विज्ञान शिकवताना जातं, माझं खेळामध्ये जास्त लक्ष आहे का कॉम्प्युटरमध्ये जास्त लक्ष आहे, मला मराठी साहित्याची पुस्तकं आवडतात की इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडतात की मला काहीच करायची इच्छा नसते. स्वतःला जरा जोखून तर बघा. हे झालं पहिलं बेसिक. याच्यातलं दुसरं तत्व असं आहे, आपलं आंतरिक सौंदर्य बघायचं, बाह्य सौंदर्य नाही बघायचं. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जोखा किंवा तपासा किंवा बघा. आता आंतरिक सौंदर्य म्हणजे काय, आता बाह्य सौंदर्य तुमच्या लक्षात आलं असेल, मी तिच्या डिटेल बोलणार नाही. पण खरी प्रगती आपल्याला करायची असेल, आपल्याला स्वतःला एक उपयुक्त व्यक्तिमत्व म्हणून सिद्ध करायचं असेल तर आपल्या आंतरिक सौंदर्य खुललं पाहिजे, विकसित झालं पाहिजे. मग हे आंतरिक सौंदर्य कोणतं, आपल्यामध्ये कोणत्या गुणांची खाण, आंतरिक आपल्यातली ऊर्जा. सगळीकडे सारखी ऊर्जा नसणार बघा. हिला मराठी विषय आवडीचा असेल, हिला इतिहास असेल, हिला खेळ आवडत असेल, तिला कॉम्प्युटरमध्ये डोकं चालत असेल, एखाद्याला इंग्लिशमध्ये गती असेल, एखाद्याला कविता करता येत असेल, एखाद्याला जनरल नॉलेजमध्ये करता असेल, जे काय असेल ते. एखादा व्यक्ती असं असेल तर त्याला कोणत्याही क्षेत्रात टाका, अभिनयात टाका, नाट्यात टाका, संहिता लेखनात टाका, नाटकही करू शकतो, नाटकही करू शकतो, नाटकही बसवू शकतो, सगळे येतात, ज्याला आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो. त्याच्यात किती क्षेत्रात आपल्याला आवड आहे, थोडक्यात आंतरिक सौंदर्य म्हणजे आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. नाही तर मी कीर्तिभाऊ आले, निरंजन भाऊ आले, मॅडम आल्या, त्यांनी सांगितलं वाचा रे वाचा, वाचले, उद्या काय संगीताची तालीम म्हणा, गाणे, आवड आहे, निवड आहे, गती आहे, चाल आहे, ते काही पाहिजे असं व्हायचं. हे सब घोडे 12% झाले. यानं तुमचं व्यक्तिमत्व काही काळ खुलेल पण दीर्घकाळ ते टिकणार नाही. म्हणून आंतरिक सौंदर्य बघायचं. आंतरिक सौंदर्य म्हणजे आपल्यातला ऊर्जेमधला कोणता टप्पा आपल्याला जास्त आवडतो तो शोधायचा. सोपं आहे का अवघड आहे? पुढच्या वेळी येणार आहे पुन्हा. मग हे आंतरिक सौंदर्य कोणते कोणते कोणाकोणाचे, स्वतःला तुम्ही कसं ओळखलं. मी कमी बोलेल, तुम्ही जास्त बोलायचं, चालेल? कोणा मला बोलून घ्यायचं, बोलत ठीक आहे. तिसरा मुद्दा, पुष्कळ वेळा होतं काय, वैचारिकता आणि मानसिकता याच्यात फरक असतो. म्हणजे काय असतं, आपल्या डोक्यात फार विचार येतात, अरे असं करू तसं करू तसं करू, आणि करायची वेळ आली की जाऊ द्या नंतर बघू. म्हणजे मानसिकता आपल्याला मागे ओढते, वैचारिकता पुढे नेते. विचार करायला काय पैसे लागतात का, कोणी विचारतं का, नाही. मला काय ते कल्पना काय एकदम ताट नाही बसली, कल्पना चावला व्हायचं वगैरे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच कल्पना येतील. पण विमानात बसायची वेळ आली, अरे बापरे त्या आकाशात उडतो मी, पडली तर. आपली मानसिकता मागे असते. म्हणून पहिलं काम कोणतं असेल, तिसरी पायरी कोणती, लिडरशिपची, कोर ग्रुपची, की आपली वैचारिकता आणि मानसिकता याच्यात अंतर नाही राहिलं पाहिजे. जे आपण ठरवू ते करण्याची दुर्दम्य इच्छा राहिलीच पाहिजे. नाही तर कसं होतं बघा, मी तुम्हाला सांगतो, मी पुण्याला चालवतो, एकदा माझ्या बाजूला एक मुलगा बसला होता, कारण त्याला 12वी उत्तीर्ण होता. आता 5 तासाचा प्रवास. ते त्या मुलाला विचारलं, का रे काय करतो काय नाही. त्यानं मला नमस्कार केला. सर म्हणजे तुम्ही लवकर विसरले मला. मला आश्चर्य वाटलं, हा मला ओळखतो. मला जरा बरं वाटलं, आपल्याला ओळखणार आहे बा. ते म्हणजे मी मागच्या वर्षी 12वी मेरिटमध्ये आलेले कॉमर्स शाखेत. तुम्ही SSC बोर्डात मध्ये काम करत असताना तुमच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे. अरे अरे शिरीष मुंदडा का बरोबर नाशिकचा, त्याला मी फाट पकडली वगैरे वगैरे. मग आम्ही गप्पा मारणी करू. मग मी त्याला सहज प्रश्न विचारला, मला जरा याची जरा परीक्षा घ्यावी. त्याला म्हटलं काय रे, एखादी देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, कॉमर्सचा प्रश्न विचारला. त्याची एखाद्या देशाची आयात जास्त का निर्यात जास्त, मग कशी समजायचं अर्थव्यवस्था मजबूतीला. थोडक्यात प्रश्न असा होता की एखाद्या देशाची आयात जास्त असेल
तर अर्थव्यवस्था मजबूत आहे का? की एखाद्या देशाची निर्यात जास्त असेल तर अर्थव्यवस्था मजबूत आहे का? कोणता निर्यात? अरे निर्यात तो काय म्हणाला माहिती? प्रश्न महत्वाचा नाही, त्यानं उत्तर दिलेलं महत्वाचं. तो म्हणाला सर मी मार्च 2001 मध्ये पास झालो. तो 2001च्या बॅचला होता आणि मागच्या ऑक्टोबरमध्ये हा प्रश्न आलेला होता. मागच्या ऑक्टोबरमध्ये प्रश्न आल्यानंतर पुन्हा मार्चला रिपीट होईल कसा? होणार नाही, म्हणून मी त्याचा अभ्यास नाही केला. अशी दरी वैचारिक आणि मानसिक राहिली ना, असं हसवतो. मी हसावं का रडावं का त्याचं कौतुक करावं? सभ्यता म्हणून मी हसलो नाही, पण चुपचाप बसतो. अरे म्हणजे हा पुस्तकी ज्ञानातला मेरिट आहे, व्यवहारातला जीवनातला मेरिट नाही होऊ शकणार. ही जी मानसिकता आहे ना, की शाळेत मी परीक्षा द्यायसाठी येतो, स्वतःला एक माणूस म्हणून सिद्ध करण्याचं बळ येण्यासाठी मी शाळेत येतो अशी भावना नव्हती. त्याची भावना एवढीच होती, परीक्षा देणे म्हणजे शाळेत गेले. हे काही अंशी खरं आहे, पूर्ण अंशी खरं नाही. ते तुम्हाला मी सांगितलं शाळेत काय. थोडक्यात माझा मुद्दा असा आहे की तुमचे विचार आणि तुमची कृती ही एका नाण्याच्या दोन बाजू पाहिजे, हिच्यात दरी असता कामा नये. चौथा मुद्दा, प्रत्येक दिवशी आमच्या ध्येयातली प्रखरता वाढली पाहिजे. म्हणजे काय वाढली पाहिजे? काल आपण जो विचार पक्का केला तो आज डळमळीत होता कामा नाही, तर आम्ही फार आरंभशूर असतो. बरोबर की नाही? आरंभशूर म्हणजे काय? एखादी गोष्ट शेवटाला नेत नाही. सुरुवातीलाच असं वाटतं की जो करू तेव करू, पण ती गोष्ट शेवटपर्यंत नेण्याची आमची शक्ती शिल्लक राहत नाही. आम्ही वैचारिकदृष्ट्या दुर्बल ठरतो, शारीरिकदृष्ट्या दुर्बल ठरतो आणि ती गोष्ट असं होता कामा नाही. उलट तिच्यात भरत पडली पाहिजे की मी 1 वर्षात एक काम करायचं ठरवलं नाही, 1 दिवस संपला, 364 दिवस उरले, मला अजून 1 दिवसानं कमी काम झालं पाहिजे. 1 दिवसानं कमी काम म्हणजे 365च्या वेळी 350, 340, 330 इतकं टार्गेट ठरवलं पाहिजे. म्हणजे आपली प्रखरता वाढलीच पाहिजे, पण त्याच्यासाठी आपली ध्येयावरची आढळ निष्ठा पाहिजे. आता गाडगे बाबांची जयंती येते, लवकर येते. गाडगे बाबाचा एक किस्सा सांगू तुम्हाला. आपल्या ध्येयावरची किती निष्ठा अविचल पाहिजे. खरं म्हणजे या शिक्षकांसमोर मी सांगत असतो, पण तुमच्यासमोर सांगतो. काय झालंय, 51-52 सालची गोष्ट. गाडगे महाराजांचं नाव ऐकलं तुम्ही? त्यांचा फोटो पाहिला तुम्ही? म्हणजे असे फाईन कपडे घालत होते आणि कोणत्या खेड्यामध्ये गेले की खराटा घेणार आणि गाव साफ करत राहणार आणि संध्याकाळी कीर्तन करणार. कीर्तन कुठं? अशा टार्गेट नाही, झाडाखाली पारावर वगैरे वगैरे, लाऊडस्पीकर वगैरे काही नाही. तो चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर नावाचं गाव आहे. आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्या चिमूर जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एका दूरच्या खेड्यामध्ये 51 सालची गोष्ट, रस्ते नाही, लाईट नाही, टेलिफोन नाही, मोबाईल नाही, पोस्ट ऑफिस नाही त्या गावामध्ये. आणि तिथं त्यांचं कीर्तन चालू होतं संध्याकाळी. कीर्तन म्हणजे कोणतं म्हणायचं माहिती? काय म्हणायचं? त्यांचं कीर्तन चालू होतं आणि संगीत कीर्तन चालू असताना एक पोस्टमन आला. टेलिग्राम असायचं माहिती आहे तुम्हाला? टेलिग्राम माहिती? पाहिला नाही तुम्ही? आता काय फॅक्सचा जमाना आहे, टेलिग्राम संपले आता, पण एकदा बघून घ्या कसा करतात, कसा जातो तुम्हाला माहित पाहिजे. टेलिग्राम कसा असतो ते टेलिग्रामचा जमाना होता. अमरावतीचे ते राहणारे, अमरावतीचे जवळपासचे बाटगे बाबा, एकुलता एक मुलगा, 51 साली, 16-17 वर्षाचा मुलगा. तो त्यावेळी प्लेग का इन्फ्लुएन्झा काहीतरी आला होता आणि तो त्याच्यात मरण पावला. मरण पावल्याचा टेलिग्राम आला होता. आता गाडगे महाराजांचा टेलिग्राम असतो, पोस्ट मास्तर, तहसीलदार यांनी मजल दरमजल करत महाराज जिथं कीर्तन करत होते त्या चिमूर तालुक्यातल्या खेड्यामध्ये तिथं जाऊन दाखवला. महाराज तिथं गाडगे बाबा प्रवचन देत आहेत. तो पोस्टमन आला, गाडगे बाबाच्या असं समोर हातात धरला. प्रवचन चालू आहे, त्यांचं कीर्तन चालू आहे, पण ते महत्वाचं असल्यामुळे त्यांनी असं कागद धरला. तुम्ही जसं उभा आहे तसं गाडगे बाबा उभे आहेत. तुम्ही गाडगे बाबांनी तो कागद घेतला, असा एक क्षणभर वाचला, एकच वेळचा टेलिग्राम आणि बाजूला ठेवून दिला आणि पुन्हा कीर्तन सुरू केलं. एकच गोष्ट म्हणाली, काय म्हणाले, लोक पाहत होते काय कागद आहे. पोस्टमन माणूस, खेड्याच्या माणसाला पोस्टमन मला ओळखतात. पोस्टमन आला असं काहीतरी आहे, टेलिग्राम निघतायत, फोडतायत, वाचतायत, काहीतरी गंभीर गोष्ट आहे. तरी पण गाडगे बाबांनी तो किस्सा काळ ओळखला, आपल्या धोळीत टाकला आणि पुन्हा सुरू केलं. काय मी रडावे एकासाठी. गाडगे महाराजांनी कीर्तनात कोणती ओळ वापरली? अशी, काय मी रडावे एकासाठी. काय ऐसे मेले कोट्याने सांगा, मोठ्यानं सांगा. ऐसे मेले कोट्याने कोटी, काय मी रडू एकासाठी. मोठ्यानं सांगा मुलांनी. ऐसे मेले कोट्याने कोटी, काय मी रडू एकासाठी.
ऐसे मेले कोट्यानं कोटी काय मी रडू एकाला. आणि पुन्हा सुरू केलं देव गो देवी. लोकांना आश्चर्य वाटलं की विषय कोणता स्वच्छतेचा चालला होता आणि एकदम कोट्यानं कोटी मेल्यावर आले. काहीतरी गडबड आहे. सरपंच उठले, त्याने तो कागद झोळीतून काढून घेतला, पाहिला. आपल्या देहावरची मुलगा मेला तरी प्रवचन कीर्तन करण्याची जी वेळ होती ती पूर्ण साधूनच गाडगे बाबा नंतर दुसऱ्या दिवशी रात्र झाली होती, त्याच्यामुळे जाऊ शकत नव्हते, खेड्यापाड्याचे दिवस होते, नंतर गेले. आपल्या ध्येयावरची किती निष्ठा प्रखर असावी, किती अविचल असावी, किती संकट आले असले तरी तिच्यापासून दूर होता कामा नये. हे जर व्हायचं असेल, अशी जर आपली मानसिकता व्हायची असेल तर आपल्या ध्येयावरची प्रखरता दिवसेंदिवस वाढली पाहिजे. आरंभ सुरू होता कामा नये. हा मुद्दा तुम्हाला समजला का? हा समजला असेल तरच तुम्हाला प्रोग्राम देण्यात अर्थ असतो. अदरवाईज तुम्ही इव्हेंट मॅनेजर बना, कोर ग्रुपचे किंवा लिडरशिपचे तुम्ही नेतृत्व करू शकणार नाही. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा असा जो मला बेसिक वाटतो या कोर ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून, इन्स्पायर्ड लाईफ पाहिजे. काय कळालं बरं? इन्स्पायर्ड लाईफ, INSPIRED, इन्स्पायर्ड लाईफ. सांग सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जसं समजलं तसं सांग, आपण दुरुस्त. काय समजलं? बरं ठीक आहे, मी सांगतो. मी तुम्हाला आधी सांगितलं किंवा मरेपर्यंत मरण येत नाही म्हणून मी जगतोय, याला जीवन नाही म्हणत. जगण्याच्या पाट्या नाही टाकायच्या. आपण रोजगार लावतो कामावर, नाही का? काही काही रोजगार फार छान काम करतात आणि काही काही कामगार मुकादम मालकी की लगेच काम करायचं सोंग करतात, नंतर पुन्हा बसले राहतात. घरात एक फार मोठं कुटुंब असलं तर एखादा माणूस, एखादा भाऊ, एखादी बाई कशी असते, सासू सासरे असते तिच्यासमोर कुटुंब वर 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 पुढे जाऊन काम. सासू सासरे गेले की माझं पाय. काही भावामध्ये असे भाऊ असतात, काही बायकामध्ये असे सुना असतात, ते चालूच राहतं. याला म्हणतात जगण्याच्या पाट्या टाकणे. पण काही लोक कसे असतात, त्या पाट्या नाही टाकत. ते काय म्हणतात, भरभरून प्रेम करतात आपल्या जगण्यावर, आपल्या कामावर. मी ज्यावेळी म्हणतो ना जगण्यावर भरभरून प्रेम करा, याचा अर्थ असा की त्या क्षणात तुम्हाला जे काम करायचं ना, आज मला जे काम करायचं आहे, मी जर आज नाशिकला लक्ष देत बसलो तुमच्यासमोर असो तर मी भरभरून या क्षणावर प्रेम केलं असं होणार नाही. मी शरीराने इथं असेल पण मनाने तिकडे असेल, याला काही उपयोग नाही. पण मी शरीरानेच आहे पण मनानं देखील या 50 मुलींसोबत आहोत, शेअर करतोय, मी अनुभवाची देवाणघेवाण करतोय, यांचे चेहरे वाचतोय, यांच्या चेहऱ्यांना काय आवश्यकता आहे हे मी मन चेहऱ्यावरून जाणतोय. अशी जर माझा दृष्टिकोन असेल तर मी जीवन भरभरून रसरसून जगलो. याला म्हणतात इन्स्पायर्ड लाईफ. कोर ग्रुपच्या मुला मुलींचा इन्स्पायर्ड लाईफ आहे. हे 5 बेसिक महत्वाचे आणि हे 5 बेसिक तुम्हाला साध्य करायचे असेल तर एकच कार्यक्रम त्याच्यासाठी महत्व, एकच कार्यक्रम. तो देऊ का तुम्हाला कार्यक्रम? नवीन नाही, जुनाच आहे, परंतु तो रिगोरसली करा पाहिजे, जाणीवपूर्वक करायचा, अवकाळी नाही करायचा, जाणीवपूर्वक. कारण तो कार्यक्रम केला म्हणजे या 5 गुणांचा आपोआप फाउंडेशन पक्क होणार आहे. आणि फाउंडेशन पक्क झालं की तुम्ही खऱ्या अर्थाने कोर ग्रुपचे सदस्य होणार. आणि खऱ्या अर्थाने कोर ग्रुपचे सदस्य आले म्हणजे नेतृत्वाचे गुण तुमच्यामध्ये विकसित होईल. आणि नेतृत्वाचे गुण म्हणजे काय? केवळ कार्यक्रम घेण्यापुरते नाही, कार्यक्रम संचलन करण्यापुरते नाही, तर तुम्हाला हे मी जे बोलतोय ते केवळ शालेय कार्यक्रमासाठी बोलत नाही. तुम्हाला हे जे मी बोलतोय की या शाळेतून बाहेर पडल्यानंतर देखील तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नेतृत्व देता आलं पाहिजे. दिल्लीला कोणती घटना झाली आता? बरोबर आहे, काळी मान लावणारी घटना ना. पण या घटनेतून बोध घेऊन त्या घटना पुन्हा घडू नये अशा प्रकारचं नेतृत्व देणारी, अशा प्रकारची मानसिकता तयार करणारी, अशा प्रकारची कल्पना असणारी जर मुलगी पुढे आली तर पुन्हा अशी घटना घडेल का? घडणार नाही. मग अशी मानसिकता असणारी मुलगी या 50 मुलीमधून याच्यासाठी या कोर ग्रुप आहे. नाही तर कार्यक्रम, शाळेतले कार्यक्रम केले म्हणजे फार चांगले झाले, मुलींनी संचलन केले, या मर्यादित अर्थाने घेऊन त्या पायऱ्या आहेत. पण तुमचा खरा मजला कोणता? जीवनामध्ये तुम्हाला लिडरशिप करायची. लिडरशिप म्हणजे पुढारी नाही. पुढारीचा शब्दाचा अर्थ घ्या, आता व्यावहारिक अर्थ घ्यायचा नाही. जो सगळ्यांना सोबत घेऊन जातो तो पुढारी. जो सगळ्यात पुढे जातो तो नाही पुढारी. नाही तर आजकाल आपण जे पुढारी पाहतो ना, खऱ्या अर्थानं व्यावहारिक अर्थानं शब्द गुळगुळीत झाला, बाच्याला मागे ठेवून देतो सदा पुढे जातो, तो नाही पुढारी. पुढारीचा किंवा नेत्याचा खरा अर्थ कसा आहे की जो सगळ्यांना सोबत घेऊन जातो, स्वतःकडे मोठेपणा कमी ठेवतो
इतरांना मोठे करतो, त्याच्या शब्दाला शिवाय चाही चालत नाही त्या ग्रुपमध्ये, त्याच्या शब्दाला मान आहे. पण पाहण्यामध्ये असं दिसतं की पूर्ण ग्रुप काम करतोय. अशा प्रकारची लिडरशिप या मुलींमध्ये निर्माण होईल. त्या दृष्टिकोनातून मी त्या बेसिक प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं. एखादा कार्यक्रम घ्यावा कसा घ्यावा हे तर तुम्ही एखादा कार्यक्रम स्वतः घेतल्यानं तुम्ही तयार होऊन जाल. पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज होणार नाही. प्रास्ताविक कोणी करायचं, टेबल कशी मांडायचे, कोणी पाहण्याचा परिचय जाऊ द्या. पण तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे, खेळातली असेल, साहित्यातली असेल, नाटकातली असेल, अभिनयात असेल, सांस्कृतिक कार्य राजकारणातली असेल, समाजकारणातली असेल, त्या ऊर्जेचा मी स्वतः शोध घेतला आणि ती ऊर्जा ते गुण मी स्वतः फुलवण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी ह्या बेसिक प्रिन्सिपल्स आणि त्याच्यासाठी या कोर ग्रुपचा सगळ्या मुलींना का नाही बोलवलं? शाळेमध्ये ज्या काही 500-700 मुली असतील सगळ्यांना नाही बोलवलं. तुम्हाला दोघी चौघीलाच प्रत्येक वर्ग तुम्ही का सिलेक्ट केलं? तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही अशा पद्धतीनं काम करू शकाल. तुम्ही शाळेचं असं आहे, जुन्या काळी कसं होतं, संस्था चालकांच्या नावाने शाळा ओळखल्या जायच्या. या मधल्या काळात त्या शाळेतल्या शिक्षकावरून शाळा ओळखल्या जातात. पण याच्या पुढच्या काळामध्ये सांगू तुम्हाला, कोणत्या संस्थेची शाळा हे ओळखणार नाही कुणी, कोणत्या शिक्षकांना शिकवलं हे कोणी ओळखणार नाही. पण हा कोणत्या या शाळेतले विद्यार्थी सध्या कुठे आहेत त्याच्यावरून याच्या पुढच्या शाळा ओळखल्या जाणार आहे, म्हणजे तुमच्यावरून. आणि म्हणून या जागरचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. या कोर ग्रुपचा फार महत्त्वाचा फायदा तुम्हाला होणार आहे, लिडरशिपचा फार. पण या अँगलनं तुम्ही बघायकडे. आणि म्हणून मग शेवटचा एक कार्यक्रम तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये कोणताच कार्यक्रम तुम्ही घ्यायचा. अडचणी खूप येते तुम्हाला. एखादा तास मी बोलणे फार सोपं आहे, परंतु नाउमेद करणाऱ्या गोष्टी खूप येते तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं ना, आरंभ शूर असतो. मी सहज विचार केला, मी तुमच्या एवढा आहे, 12, 13, 14, 15 वर्षाचा आहे. काय काय मला अडचणी येऊ शकते बरं माझ्या त्या ऊर्जेचा शोध घेत असताना. आणि त्या ऊर्जेचा शोध घेतल्यानंतर त्याला बहरवायचं आहे ना, शोध घ्यायचं नाही, त्याला रुंदायचं, बहरायचं आहे. काय काय येऊ शकते. मग मी 5-7 अडचणी माझ्यासमोर आल्या. कशी असते माणसाची प्रवृत्ती. मी स्वतःला तुमच्या वयाचा समजलो आणि विचार केला. मला पहिल्यांदा लक्षात आलं की हिच्यामध्ये काहीतरी व्हायरस येऊ शकतात. कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येतो, सगळा प्रोग्राम डिस्ट्रॉय होऊन जातो. तसंच आपल्या देखील ऊर्जा डिस्टर्ब होऊन जाते जर व्हायरस आला. कोणत्या व्हायरस आहे मला काय त्याचं. दिल्लीला घटना घडली, एक मुलगी गेली, तिच्यावर अत्याचार झाला. मला काही आहे का तिच्या पेपरमध्ये, TV मध्ये म्हणून आलं म्हणून. अशी वृत्ती व्हायरस आहे का नाही आहे व्हायरस? अशी वृत्ती तुमच्यामध्ये येता का? चालता आहे. आपण हे पुष्कळ म्हणतो, अरे काय रे या मुलीनं बरोबर नाही केलं आणि जाऊ त्याचं चालत राहतो, कशाला काय लक्ष देतो. आपण सहज म्हणून जातो, घरी म्हणतो, दारी म्हणतो, शाळेत म्हणतो, कार्यालयात म्हणतो. अशी वृत्ती तरी कामाची नाही बरं, काय व्हायरस आहे. तिसरं, माझा काय संबंध त्याच्याशी? आपण बऱ्याच वेळा म्हणतो, 5वीच्या मुलीनं मार खाल्ला, मी 6वीत आहे, मला काय संबंध. ती मुलगी नापास झाली, मला काय सांग. अरे पण ती का पास झाली? तुझ्या बाजूलाच बापावर बसत होती ना, वर्षभर तुझ्या बाजूला बसली ना, तुझी मैत्रीण आहे ना, तुला तू समजून घेतलं का? काय अडचणी येतात, तिच्या घरचे काही प्रॉब्लेम आहे का, फिशचे काही प्रॉब्लेम आहे का, वैचारिक काही प्रॉब्लेम आहे का, मानसिक काही प्रॉब्लेम आहे का? असा विचार केला असता तर ती नापास झाली नसती. पण मला काय त्याचा, माझा काय संबंध, असा विचार केला तर ती बिचारी मागित राहिली. मला काय संबंध, माझा काय संबंध, हा विचार देखील व्हायरस आहे या नेतृत्वामधला. त्याच्यानंतर मला काय देणे घेणे, मी माझं पाहिजे मुळीच नाही. तुम्हाला मी झाडाचं उदाहरण दिलं, झाड मोठं झालं की त्यांनी देण्याची प्रक्रिया सुरू होते. त्या कोर ग्रुपच्या मुलीनं मोठं झाल्यानंतर देण्याची प्रक्रिया पाहिजे, स्वतःपुरतं नाही पाहायचं. मला काय द्यायचं, मला काय देणे घेणे काही नाही, हा व्हायरस आहे. नंतर ठीक आहे उद्या बघू, ढकलत राहायचं, जबाबदारी नाही घ्यायची, ढकलत राहायचं. बघून सांगतो, सांगून पाहतो, जबाबदारी टाळणे, निष्काळजीपणा करणे, अटेन्शन, नो अटेन्शन. त्याच्यानंतर मी आहे असा आहे, पटतं का तुम्हाला? मी सुधारणा करणार नाही, मी अशी आहे. आपण असं सर बोलतो की नाही, बरोबर आहे काय? याचा अर्थ तुम्ही तुमच्या कोशातून बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला सुरवंटच राहायचं आहे, फुलपाखरू नाही व्हायचं. सुरवंटाला बाहेर फुलपाखरू व्हायचं असेल त्याला ताकदीनं ते कोश फाडा लागतो, चिरा लागतो, मग तो कुठे तुरुंगातून बाहेर पडतो. तसं तुम्हाला करावं लागेल, नाही तर मग मी आहे असं आहे असं म्हणून जमणार नाही. त्याला मी काय करू हे माझ्याच्याने शक्य नाही. ही मनोवृत्ती देखील तुम्हाला लीडर नाही बनवू शकणार, तुमच्यातल्या ऊर्जा नाही विकसित करू शकणार, तुम्हाला सेल्फ स्टार्टर नाही करू शकणार. तुम्ही मग किक स्टार्टर, कोणीतरी यावं, किक मारावी, मग तुमची गाडी चालू लागेल. जो पण येत नाही, किक मारत नाही, ती लागत नाही, तोपर्यंत तुमची गाडी जागेवर.
आणि मग शेवटी फार परवलीचा शब्द काढा. विद्यार्थ्यामध्ये, बायकामध्ये, माणसामध्ये, म्हाताऱ्यामध्ये, तरुणामध्ये, सगळ्यामध्ये कोणतं माझं नशीबच फुटके. ऐकतो ना आपण थोडंसं काय नाही, माझं नशीबच फुटके. हे व्हायरस आहे पण तुमच्या भेटत. हे अशा वृत्तीचा विचार आपण मुळेच आणायचा नाही, बिलकुल आणायचं नाही. म्हणा तुम्ही विचार मनात आणला की कीर्तिभाऊचा हा प्रोजेक्ट खरा काही उपयोग नाही. कीर्तिभाऊला काही पद्मश्री मिळणार नाही, मला काही कोणत्याच मान सन्मान मिळणार नाही. तोटा तुमचा होईल. म्हणजे व्हायरस तुम्हीच निर्माण करायचा आणि नुकसान देखील तुम्हीच निर्माण करायचं, स्वतःच करून घ्यायचं. आपण काय म्हणतो त्याला, स्वतःचा धोंडा स्वतःच्या पायावर आपल्या हाताने पाडून घे. सगळं स्वतःचं, पाय आपला, धोंडा आपला, हात आपला, पण स्वतःच दुखापत करू. म्हणून असे विचार डोक्यात आल्याबरोबर ते झटकले पाहिजे. एखाद्या चांगल्या मुलीशी गप्पा मारल्या पाहिजे, आपला उत्साह द्विगुणित होईल अशा गप्पा मारल्या पाहिजे. रडक्या गप्पा नाही मारायच्या. रडक्या मुली आवडत नसतात. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही वाचलं असेल कोणत्या पुस्तकात, अश्रूंची सुरुवातीला किंमत असते. कोणी रडायला लागलं की आपल्याला लगेच कणव येते. पण एकच मुलगी 10 दिवस झाले तरी रडतेच आहे. पहिल्या दिवशीची कणव 10व्या दिवशी राहील का? काय बघ आपण काय म्हणून, काय रडायची सहज म्हणून जातो, काय रडायची झालं. अश्रूला सुरुवातीला किंमत असते. अश्रूची मोती काही वेळा होतात, सगळ्या अश्रूची मोती होत नसतात. म्हणून असे व्हायरस तुमच्या कामी नाही. हा विचार आल्याबरोबर झटकून टाकायचा. झटकल्या जात नसेल, तो चुकटून राहत असेल, इतक्या सहजासहजी नाही झटकणार. मी सांगतो तेवढं सोपं नाही आहे. तो अजून डोक्यात येत राहील. लगेच सरांशी, मॅडमशी जाऊन चर्चा करा, इतर मुलींशी चर्चा करा. कीर्तिभाऊ आले की कीर्तिभाऊशी चर्चा करा. नाही सर, आम्हाला एक दिवस मला या विचारानं फार परेशान केलं, विचार मी कशी मात करू. बिलकुल चर्चा करायची. थोडक्यात हा विचार माझ्या मनातून निघून गेला पाहिजे असं पाहिजे. याला एकच उपाय आहे. कोणता उपाय? जो मी तुम्हाला उपाय सांगणार होतो, तुम्ही बहुश्रुत आणि प्रगल्भ असलं पाहिजे. बहुश्रुत आणि प्रगल्भ हे दोन शब्द तुमच्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य अंग झाले, तुम्हाला बाकी कोणताच उपाय करण्याची गरज नाही. बिलकुल काळ्या दगडावर चिरे घे. हे निसर्ग हे बिलकुल काय म्हणते त्याला, तिन्ही जगामध्ये सांगितलेलं सत्य आहे की ज्या व्यक्तिमत्वामध्ये बहुश्रुतपणा आहे आणि प्रगल्भता आहे, ते व्यक्तिमत्व सर्व अंगाने फुलूनच असतं. ते व्यक्तिमत्व स्वतःचं जगतंच, पण इतरांचं जीवन देखील सुसह्य करतं. मग आता आम्ही प्रगल्भ आणि बहुश्रुत कसं बनायचं? शाळेच्या पाठ्यपुस्तकाद्वारे तुम्ही आता 8 वर्षापासून 9 वर्षापासून पाठ्यपुस्तक शिकताय. तुम्हाला असं वाटतं का मी प्रगल्भ झाले, मी बहुश्रुत झाले? 9वीच्या विद्यार्थ्यांना वाटतं का? हातवर करा. नाही वाटत, कोणालाच नाही वाटत. 8वीच्या, 7वीच्या, 6वी, मग इतके वर्ष तुम्ही शाळेत शिकताय ना, पाणी वाहून गेलं सगळं फुकट. मग काय उपयोग शिक्षणाचा? शेवटी परीक्षा दिली नाही का? जर आम्हाला जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी हे काका नाशिकून येतात, आम्हाला प्रगल्भ व्हायला सांगतात, मग आमच्यामध्ये शाळेमध्ये मग आम्हाला शिकवतात कशाला? काय शिकवतात? आम्हाला जर प्रगल्भ झाल्यासारखं वाटत नाही तर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, शाळेचा अध्यापन म्हणजे खिडकी आहे. दरवाजा तुमचा तुम्हाला उघडायचा आहे, चाव्या तुमच्याजवळ आहे. एक छोटीशी गोष्ट सांगू का? खरं म्हणजे मला एक छोटीशी गोष्ट सांगतो. प्रगल्भता कशी असते? मुलीचीच गोष्ट आहे. ज्ञान, विज्ञान आणि वाचन संस्कृती असे 3 जण बहीण भाऊ असतात. ज्ञान विज्ञान भाऊ आहे आणि वाचन संस्कृती एक बहीण असते. जुन्या काळची गोष्ट आहे. 3 जण तपश्चर्याला जातात, घनघोर तपश्चर्या करतात, देव प्रसन्न होतो आणि त्यांना आशीर्वाद देतो, वर देतो. वर म्हणजे काय? तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे, बरोबर की नाही? वर दिला, ज्ञानाची वेळ आली. आता देव म्हणाला तुला काय पाहिजे रे? वरानं विचार केला, काय मागावं, काय मागावं, काय मागावं. तो काय म्हणाला, हे कंकुबाई आश्रमाला एवढं मोठं, तेवढं मोठं भरून मला सोडं दे. देवानं तथास्तु केला. आता देवानं तथास्तु केल्यावर काय आहे? कंकुबाई सगळं सोन्यानं भरलं, कुलूप लागलं, घेतला. चाबी कोणाजवळ? ज्ञानाजवळ. मग आलं विज्ञानाची पाळी. आज ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ ना, कुरघोडी करतो ज्ञानावर, मी श्रेष्ठ. विज्ञानानं विचार केला, सोना सगळ्याचं थोडं का होईल पण असतं. नसलं तरी या पृथ्वीवर सोनं पाहिलेला न पाहिलेला कोणी माणूस सापडेल का? भिकारी जरी असला तरी कोणाच्या तरी गळ्यात, हातात, कानात सोनं पाहिलेलं असतं. विज्ञानाने विचार केला, कोणी न पाहिलेली फार थोड्या लोकांना माहिती असलेली गोष्ट मागू. हिरे मानके पाचू पाहिले? कोणी पाचू मानके पाहिले? मी पण नाही पाहिले. कधी आहे पृथ्वीचा लाभ. विज्ञानाने मागितलं, हे कुंकुबाई आश्रम जे आहे ना, एवढं भरून गेला, हिरे मानके पाचू देऊन टाक. देवानं तथास्तु केलं. हिरे मानके पाचून सगळं कंकुबाई आश्रम भरलं, कुलूप लावला, घेतला, किल्ली कोणाकडे? मग आलं त्या बहिणीची संस्कृती.
ती आपली छोटी बहीण ना, ज्ञान विज्ञानापेक्षा छोटी. तिनं मागितलं नको 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 देवा, मला काही नको वगैरे, मला काही मागायचं नाही. तुम्ही माझ्या दोन्ही भावाला इतकं भरभरून दिलं, मला खूप आनंद झाला, मी खूप खुश आहे, मला काही नको. पण देव म्हणा नाही, मला आता असं माघारी फिरता येत नाही, मला वर दिलाय तुम्हाला पूर्ण करावा लागतो. माझा शब्द गेला की समजून म्हणे तुला काहीतरी मागावंच लागेल. संस्कृतीने विचार करायला काय मागावं. बहुश्रुतपणा आणि प्रगल्भता याचं उत्तम उदाहरण म्हणजे संस्कृतीने दिलेलं उत्तर. एका बहिणीनं दिलेलं उत्तर, प्रगल्भता कशी असते. छोटी बहीण असू नये, ज्ञान विज्ञानापेक्षा संस्कृती छोटी बहीण. आपण संस्कृतीकडे जास्त लक्ष देत नाही, आपण ज्ञानाकडे पुस्तक वाच, शिक, परीक्षा दे, विज्ञानाकडे शोध घे, त्याचा वापर कर, कॉम्प्युटर वापर. पण संस्कृती तिकडे लक्ष देत नाही. आली तर आली संस्काराची. पण संस्कृतीनं दिलेलं उत्तर हे प्रगल्भतेचं आणि बहुश्रुतीचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. माझ्या एवढ्या मोठ्या वाचण्यामध्ये याच्याविषयी चांगलं उत्तर मला अजून सापडलेले नाही की संस्कृती कनिष्ठ कशी. मला अजूनही पटलेलं आहे की या उत्तरानं की बहुश्रुत माणूस, प्रगल्भ माणूस कसा होता. संस्कृतीनं काय उत्तर दिलं माहिती आहे. देवा देवा मला काही नको. देव म्हणतो नाही नाही तुला मागितलंच पाहिजे, वर दिलेलं. संस्कृतीने मागितलं देवा मग असं कर, मला खरंच काही नको, पण तू आता सांगतोच आहे, आग्रह करतोच आहे, तू मला काय कर, या दोन भावाजवळ ज्या 2 किल्ल्या दिल्या आहेत ना, त्या किल्ल्या माझ्याजवळ. हे उत्तर कोणाच्या लक्षात आले का? शाबास, व्हेरी गुड, टाळी वाजवा. बरे उत्तर पटतं तुम्हाला? अतिशय हुशारीचं वाटतं, प्रगल्भ वाटतं. अरे ते ज्ञान विज्ञानानं मार एवढं बरोबर घेतलं, पण चाव्या कोणाजवळ गेल्या? इथं चाव्या द्याव्या त्यावेळी तो कुठे सोनं बाहेर पडेल. म्हणजे सूत्र कोणाच्या हातात आहे? एवढी प्रगल्भता, एवढी बहुश्रुतपणा, मोठ्या भावाचा मान ठेवूनही त्या संस्कृतीने नकळत मोठेपणा आपल्याकडे घेतला. नकळत चाव्या सगळ्या खजिन्याच्या आपल्याला घेतला. हा बहुश्रुतपणा, हा प्रगल्भपणा अवांतर वाचनामुळे. आणि कोर ग्रुप जर यशस्वी व्हायचा असेल, त्याचा उद्देश किती असो, लॉंग टर्म असो, शॉर्ट टर्म असो, एका कार्यक्रमापुरता असो का अनेक कार्यक्रमापुरता असो, शाळेपुरता असो का शिक्षणासाठी असो, पण या कोर ग्रुप यशस्वी व्हायचं असेल, त्या कोर ग्रुपच्या मुलांचं अवांतर वाचन खूप 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 पाहिजे. अवांतर वाचन म्हणजे काय, हा प्रश्न पडला ना तुम्हाला? अवांतर वाचन म्हणजे आमची बौद्धिक भूक भागली पाहिजे. आम्हाला सकाळ संध्याकाळ पोट भरायला काहीतरी लागतं. आपण वाट पाहतो मेसची, आईची, वाढणीची. तशीच आमच्या डोक्याला देखील खुराक पाहिजे. प्राण्यामध्ये ना आपल्यामध्ये देवाला एवढाच फरक केला की तुम्हाला आम्हाला बुद्धी दिली आहे, मन दिलेलं आहे, जे इतरांना बुद्धी आणि मन दिलेलं आहे. हे मन सशक्त व्हायचं असेल, हे मन निरोगी राहायचं असेल, दिल्लीसारख्या घटना नको, पैसे खाऊन काम करणाऱ्या घटना नको, अशा चांगल्या संस्काराने मन जर आपलं प्रेरित व्हायचं असेल, तर आपल्यावर वाचनासारखा संस्कार नाही. पुस्तकातून तुम्हाला मर्यादित ज्ञान होईल. फक्त ओळख येते, कॅप्सूल आहे, दुनिया नाही. तुम्हाला दुनिया पाहायची असेल, त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन काही पुस्तकं तुम्हाला दररोज काहीतरी वाचणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात गीता माझी काहीतरी वाचावे. आज 31 डिसेंबर आहे, तुम्ही एक मनाची निर्धार करा. अभ्यास तर करायचाच आहे. मी ह्या गोष्टी सांगतो याचा अर्थ अभ्यासाची तडजोड करावी असं मुळीच नाही आहे. पण उरलेला क्षण न क्षण, कण न कण जो आपल्याला उकळायचा आहे, उपयोगात आणायचा क्षण, तो क्षण अवांतर वाचनामध्ये आणि आपले शरीर दष्टपुष्ट करण्यामध्ये, खेळामध्ये घालायचा. फालतू गप्पा हा आम्ही कामी येत नाही. कोणती पुस्तकं वाचायची बरं, हा प्रश्न पडतो ना. खाना माझ्या खून दरवळी अशी पुस्तकं, अशा बातम्या, असे वतन मुळीच नाही. तुमच्या माणसामध्ये बहुश्रुतपणा आणि प्रगल्भपणा हे महत्त्वाचं. आपलं टार्गेट काय, आपला उद्देश काय, मी प्रगल्भ झाली पाहिजे, मग बहुश्रुत झाली पाहिजे, मी हजरजबाबी झाली पाहिजे, मला अडचणीवर मात करता आली पाहिजे, मला अडचणीतून दूर बाहेर कसं पडायचं याचे मार्ग दिसले पाहिजे. मार्ग दिसल्यानंतर योग्य मार्ग निवडता आला पाहिजे, त्या मार्गावर मला मार्गक्रमण करता आलं पाहिजे. मी हळूहळू चालत असेल तर ती स्पीड वाढत आली पाहिजे. इतक्या प्रकारच्या शक्यता, इतक्या प्रकारच्या ऊर्जा, इतक्या प्रकारची वैचारिकता आणि तशी मानसिकता माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती या केवळ पाठ्यपुस्तकात होत नाही, ती फक्त शब्दाची ओळख होती. आपल्याला तुम्हाला स्वतः अवांतर वाचनाची कोणकोणती पुस्तकं वाचावेत, 5वी 6वी 7वी तुम्हाला काही पुस्तकाची सांगतो. एवढीच पुस्तकं वाचा असं नाही, तुम्हाला एक दिशा मिळावी म्हणून सांगतो. मी तर नेहमी म्हणतो की 5वी 6वी किंवा 4थी पासून हे 7 प्रकारची पुस्तकं प्रत्येक मुलांना मुलींनी वाचलीच पाहिजे. पहिलं बिरबल. बिरबलाची गोष्ट आवडली का तुम्हाला? त्याची चाणक्य उत्तर दिलं झालं ना. अशा भरपूर गोष्टी सांगते तुम्हाला. तेनालीराम
पुस्तकाचे नाव आहे देणार दिला. ऐकलं का नाव त्याचं कधी? मुल्ला नसरुद्दीन. मुल्ला नसरुद्दीन नाव ऐकलं? त्याचे पुस्तक आहे, त्याचे किस्से आहेत. त्याच्यानंतर पंचतंत्र माहिती आहे तुम्हाला? हिसाब नीती माहिती आहे? रामायण माहिती आहे? महाभारत पुष्कळ पुस्तक. हे पुस्तकाने काय होईल? मनोरंजन होणार नाही, हजार जबाबी पण नाही. प्रसंगावर मात कसे करायचे, प्रसंगाला तोंड कसं द्यायचंय, आपलं व्यक्तिमत्व कसं फुलवायचंय, थोडक्यात परिस्थितीवर कशी मात करायची. रडायचं नाही, डोळ्यातून पाणी नाही काढायचं, परिस्थितीवर कशी मात करायची. आणि दिल्लीची घटना पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही तर आता निश्चित मनाने निर्धार केला पाहिजे की भावी काळात मी परिस्थितीवर मात करणारी मुलगी बनायची. हा लेसन आहे. मग हा परिस्थितीवर मात करण्याचं बळ येण्यासाठी, तशी मानसिकता माझी तयार होण्यासाठी 5 ते 7 या वयोगटात अशी पुस्तकं वाचलीच पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन वाचा, पण प्राथमिक आहे. नंतर 8वी 9वी झालं. एक होता कारभार पुस्तक ऐकलं तुम्ही? प्रत्येकानं वाचलं. एक होता कारभार. ही श्रींची इच्छा वाचलं? व्हेरी गुड. ही श्रींची इच्छा. एक असतो बिल्डर वाचले? पॅपिलॉन वाचले? डॉन वाचले? 14 वर्षाचा एक मुलगा पॅपिलॉन नावाचा जर्मनीत सत्यकथा आहे. घरातून पळून जातो, गरिबी आहे, अत्याचार आहे, बाप आई पटत नाही, भांडणं होत आहे, बाप बाहेर काहीतरी म्हणजे दारू वगैरे वगैरे असे व्यसन लागले, संगोपन ज्याला म्हणतात त्या मुलाला काहीच माहित नाही. आणि 14व्या वर्षी जर्मनीतून मुलगा जातो पॅपिलॉन नावाचा, आणि रबराच्या होडीमध्ये प्रशांत सागर, अटलांटिक सागर, हिंदी महासागर असे 3-4 वर्ष प्रवास करत प्रवास, अनेक संकट. बघा रबराची होडी, एकटा माणूस, खायला प्यायला सोबत काही नाही, सूर्यप्रकाश आणि समुद्राचं पाणी. तिच्यावर 8-8 दिवस तो वल्लवीत जातो. वादळ वार आहे, लाटा येत आहेत, लाटेवर स्वार होतोय. सत्यकथा आहे. पुस्तक वाचत असताना असं वाटतं तुम्हाला, अरे पॅपिलॉन एवढीच मी आहे, मी तर किती अलगद आहे आयुष्य जगते. पण पॅपिलॉन नावाचा देखील आपल्या पृथ्वीवरच एक पोरगा होऊन गेला, त्याने किती संकटावर मात केली. असे पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला दिल्लीसारख्या घटनेवर देखील मात करण्याची, थोडक्यात अन्याय, दिल्लीसारख्या घटना जाऊ द्या, पण अन्यायावर मात करण्याची शक्ती, हिंमती, नाही तो मग चालता अशी प्रवृत्ती आहे. ही श्रींची इच्छा. तुम्हाला मी सांगतो, अमेरिकेत श्रीनिवास ठाणेदार गेले, पुस्तकाचं नाव आहे श्रींची इच्छा. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकावर वाचलंच आहे विद्यार्थी. किती अमेरिकेचं फक्त तिकीट होतं त्यांचं, विद्यापीठात पैदल गेले 18 किलोमीटर. तिकिटाशिवाय हातात एक नया पैसा नाही, चहा घ्यायला पण पैसे नाही. भारतातला एक पोरगा अमेरिकेत जातो, हातात तिकीट, विमानाचं, पुस्तकाचे पेटी आणि कपड्याचा झोळा, 3च गोष्टी. 18 किलोमीटर विमानतळापासून विद्यापीठात पैदल जातो, तिथल्या डीनवर उभा राहतो, हात जोडतो आणि त्यांना सांगतो की मी इथं PhD करण्यासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे, हे असं आहे, मला कॉल लेटर आलेलं आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की महिन्याच्या नंतर जी शिष्यवृत्ती मला देता ती तुम्ही मला महिन्याच्या सुरुवातीला करा. आणि वसतिगृहाची खोली मला आत्ताच द्यायला सांगा. तिथले डीन त्यांचा इंटरव्ह्यू घेतात 2-4 मिनिटं. डीनला वाटता खरा स्पार्क मुलगा आहे, त्यांची लगेच व्यवस्था करतात, त्याला शिष्यवृत्ती देतात. आज श्रीनिवास ठाणेदार अमेरिकेतल्या जेवढ्या केमिकल इंडस्ट्री आहे त्याच्या 75% त्याच्या मालकीच्या. ज्याला चहा घ्यायला अमेरिकेत पैसे नव्हते पहिल्या दिवशी, तो आज केमिकल इंडस्ट्रीचा शहनशाह, बादशाह. इडली, आर्किड आणि मी पुस्तक आहे, माहिती का तुम्हाला? अरे ते तो वाचलंच पाहिजे, इतकं गमतीदार आहे. इडलीवर इडली करणारी आजी आपल्या नातूला कशी मोठा करते आणि नातून आजीचा इथला कसा आदर्श ठेवतो. आत्महत्या करायला निघालेला माणूस, आत्महत्या अरबी समुद्रात, तो विठ्ठल कामत. आज मुंबईचं जे एअरपोर्ट आहे सहारा विमानतळ, त्या सहारा विमानतळासमोर एक 200 कोटी रुपयाचं हॉटेल, आर्किड नावाचं हॉटेल, त्याचा तो मालक आहे. आत्महत्या करायला निघालेला पोरगा केवळ एक क्षण काय पाहतो, 15-25 मजल्याची इमारत मुंबईला, 15व्या मजल्यावर बाहेरून रंग देण्याचं काम चालू. बाहेरून रंग देताना कसं देतात माहिती तुम्हाला? ते मचान बांधतात, बांबू दोऱ्या वगैरे, 2 फुटातच असते. थोडं जर त्या रंग देण्याचा तोल गेला तर काय 15 मजल्यावर खाई पडेल, लगेच स्वर्गवास होईल. तो विठ्ठल कामत समुद्रावर जीव द्यायला निघाला, त्याला तो माणूस नरिमन पॉईंटवर दिसतो आणि त्याला 100 विचारतो की 200 रुपये 500 रुपये रोजा करता हा माणूस आपल्या जीवावर उदार होऊन नोकरी करतो. तो किती आशावादी आहे की मी संध्याकाळपर्यंत तिथं व्यवस्थित